पोहे करणार आहोत आपण। पोहे सगळ्यांनाच येतात, पण काही ट्रिक्स सांगते मी, माहिती असतील सगळ्यांना गंमत। आता हे पोहे आहेत ना, खूप कोरडे करून नाही घ्यायचे। आपण जेव्हा धुतो त्यातलं सगळं पाणी टाकून देतो, मग तेव्हा ते पोहे खाताना असं अडकल्यासारखं होतं कशामध्ये। एकदम कोरडे कोरडे नाही करून घ्यायचे, थोडंसं पाणी राहून द्यायचं त्याच्यामध्ये। आता आपण तेल तापत ठेवलेलं आहे, तेल तापलंय आणि मी ह्याच्यामध्ये पहिले शेंगदाणे व्यवस्थित कुरकुरीत भाजून घेणार आहे। ते एकदम फोडणीमध्ये नाही भाजून घ्यायची, ही कुरकुरीत भाजायची, म्हणजे ते पोह्यांवरती आपण काढून घेऊ नंतर पोहे झाल्यावर, मग ते तसेच छान कुरकुरीत राहतात। छान असे कुरकुरीत शेंगदाणे वेगळे भाजून घ्यायचे सगळ्यात आधी, आणि मग ते काढून घ्यायचे आपण। हे खरपूस भाजलेत शेंगदाणे। आता हे शेंगदाणे आपण ना तेल मिठून इथे पोह्यांवरतीच काढून घेणार आहे। सर्व शेंगदाणे पोह्यांवरती काढून घेते। फोडणी देऊयात, मोहरी टाकू, बघा छान मस्त तडतडली की लगेच त्याच्यामध्ये पोहे टाकू, कढीपत्ता टाकू, पण एकच मिनिट मला झाकण लावायचं त्याच्यावरती। कढीपत्ता टाकलं रे टाकला की मी झाकण लावणार आहे, नाही तर सगळीकडे तेल उडतं। आता आपण ह्याच्यामध्ये बघा सगळीकडे तेल उडतं, म्हणून मी पहिले झाकण ठेवते। मिरची टाकू, आणि मिरची एकदम खूपच छान परतली नाही तरी चालतं, त्याचा कच्चा स्वाद पोह्यांमध्ये खूप छान लागतो, मग म्हणून मी लगेच कांदा पण टाकणार आहे। छान परतून भाजून घेऊया त्याच्यामध्ये कांदा। थोडंसं मीठ टाकू आपण ह्याच्यामध्येच, आता मीठ टाकू म्हणजे कांदा थोडासा लगेच होऊन जाईल, मऊ होईल म्हणजे। हे काही कांदा झाला की पोह्यांना, पोहे ऑलरेडीच भाजलेले पोहे असतात, त्यामुळे पोह्यांना फार काय हलवायची वगैरे असं काही फार गरज नाही पडत, लगेच होतात 5 मिनिटात। सगळ्यात एक महत्त्वाची ट्रिक सांगते, पोह्यांसाठी मिरच्या या खूप तिखटवाल्याच वापरायच्या। त्या मिरच्यांची स्वतःची छान चव असते, जर तुम्ही त्या कमी तिखट वापरल्या ना, ती छान चव येत नाही त्या पोह्यांमध्ये। पोहे असू, उपीट असू, खिचडी असू, ह्या अशा पदार्थांना मिरच्या तिखटवाल्याच वापरत जा, मग तो जो आपण फोडणीमध्ये टाकताना जो वास येतो ना, तो पूर्ण पोह्यांना मस्त वास लागतो। म्हणून अशा एकदम कमी तिखटाच्या मिरच्या पोहे, उपीट किंवा खिचडी ह्यांना नाही वापरायच्या। छान परतले, आता भाजलेलं गेलाय व्यवस्थित कांदा। हळद टाकू, आणि आता पोहे टाकून घेऊ आपण त्याच्यामध्ये। पोहे टाकून घेऊ आपण ह्याच्यामध्ये सर्व। अजून एक ट्रिक सांगते तुम्हाला। आता हे पोहे बघा थोडे थोडे कोरडे वाटत असतील ना, सांगते मी, एकच मिनिट मी ह्यात टाकून घेते, हलवते, मग सांगते तुम्हाला। हलवून घेऊयात आपण पोहे हलवताना पण आपल्याला जाणवत असेल की हे खूप कोरडे आहेत की एकदम व्यवस्थित आहेत। तर काय करायचं, हे पूर्ण हलवून झाले ना पोहे व्यवस्थित, मग त्याच्यामध्ये पाण्याचा थोडासा शिंतोडा टाकायचा। हाताने घेऊन दाखवते मी तुम्हाला कसं ते। आम्हाला हातात पाणी घेते, हे बघा, हे असं असं टाकून घ्यायचं आपण पाणी, त्यामुळे ना पोहे असे खाताना घशामध्ये अडकत नाहीत, मऊ राहतात। आता आपण त्याच्यावर झाकण ठेवणारच आहोत, खूप काही परतत बसायची गरज नाहीये, आणि थोडीशी किंचित साखर टाकायची पोह्यांमध्ये, किंचित, हे बघा एवढीच किंचित साखर टाकते मी, खूप जास्त नाही, पण टाकायची, खूप छान चव येते पोह्यांना। आणि तुम्हाला वाटलं की अजून पोहे असे कोरडे कोरडे, तर मस्तपैकी वरून थोडंसं मी आत्ता दाखवलं तसं पाणी टाका, पोहे छान मऊच राहतात। तुम्ही जोपर्यंत म्हणजे खायला घेत नाहीत ना, तोपर्यंत ते मऊ राहते। आपण झाकण ठेवूयात 1-2 मिनिटं, आणि मग खायला घेऊयात। पोहे तयार झालेत, त्याच्यावर लिंबू आवडत असेल तर लिंबू पिळलं तरी चालेल, काहींना आवडतं काहींना नाही, म्हणून सेपरेट प्लेटमध्ये देऊयात आपण। कोथिंबीरीचं पण तसंच आहे, आवडते सगळ्यांना कोथिंबीर, म्हणून मी आत्ताच टाकून घेते। तुम्हाला काय आवडत असेल ते टाका, ओलं खोबरं आवडतंय, काय आवडेल ते। आता मी ना मस्त सर्व करून दाखवते तुम्हाला। ब्रेकफास्ट रेडी आहे, लिंबाची फोड,
ह्याच्यावरती पोहे आणि ओलं खोबरं आवडत असेल तर ओलं खोबरं, माझ्याकडे आता फरसाण आहे म्हणून मी फरसाण टाकते. छान लागतं फरसाण सुद्धा, थोडंसं जास्त टाकते. आणि मी केला शिरा, त्याची मी काही रेसिपी सांगितली नाही, पण बघा एकदम छान सुटसुटीत झालेला आहे. शिरा हा सत्यनारायणचा असतो ना, मला तसाच आवडतो. म्हणजे मी केला तर त्याच पद्धतीने करते, नाहीतर मग मला असा नेहमीचा शिरा नाही आवडत. पण कुठेही तुपकट वगैरे दिसणार नाही, पण चवीला तरी सुद्धा छान झालेला आहे. यात मनुके टाकले होते, सगळे गायब झालेत वेचून वेचून खाल्ल्यामुळे, पण ठीक आहे. तर हा आहे नाश्ता, पोहे आणि शिरा. या खायला सगळेजण.